पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून या पक्षाचे नेते अनिलदादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचे औचित्य साधत मंगळवेढा येथील शिवप्रेमी चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जाणून घेत या प्रश्नांची महाविकास आघाडीतील सर्व पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सोबत घेत जनतेच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी अनिल सावंत यांनी मंगळवेढा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे संपर्क कार्यालय सुरू केलं असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भूषवलं तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रांतिक सदस्य राहुल शहा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल घुले, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख येताळा भगत, विधानसभा कार्याध्यक्ष संतोष रणदिवे, तालुका कार्याध्यक्ष माणिक गुंगे, युवक शहर अध्यक्ष जमीर इनामदार, काँग्रेसचे फिरोज मुलानी, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मंदाकिनी सर्वजी, प्रियदर्शनी नागणे, तालुकाध्यक्ष संगीता कट्टे, शहराध्यक्षा स्मिता अवघडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष भाषणातून बोलताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवेढा शहर तालुक्यातील जनतेचे प्रश्न जाणून घेत सोडवण्यासाठी अनिल सावंत यांच्यासारखा तरुण कार्यकर्ता जे प्रयत्न करू इच्छित आहेत त्यास आपण सर्वांनी साथ देऊया असं आवाहन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केलं आहे। तर रस्त्यासह विविध प्रश्नाची अडवणूक होत आहे, अशा वेळी आपण संघटितपणे लढा उभा करूयात असं आवाहन केलंय। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शहर अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी यांनी शहर तालुक्यातील अनेक प्रश्न मांडतानाच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीवर संतभूमी मंगळवेढा येथील सदस्य घेतला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली। काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी जनता आपल्या पाठीशी आहे, फक्त चुका सुधारून आपण पुढील वाटचाल करूयात असं आवाहन केलंय। तर शिवसेना ठाकरे गटाचे येताळा भगत सर, काँग्रेसचे राहुल घुले यांनीही आपली मनोगते व्यक्त केली। शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून मंगळवेढा शहर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही दिली। तसेच भगत सर, दत्ता भोसले यांची शिवसेना आणि आपल्या ढोबळे सर, राहुल शेटजी आणि अनिल दादांच्या नेतृत्वाखाली काम करताना आज आपण हे राष्ट्रवादीचं उद्घाटन करतोय। पण आपल्या तिघांचा व आपल्याबरोबर असलेले इतर सहकारी पक्ष या सगळ्यांचा मेळ ठेवणं ही जबाबदारी आपली असल्यामुळं ह्या जबाबदारीची आपली कामकाजाची पोच लोकांना देण्याकरता आम्ही अनिल दादांच्या गळी उतरवलं की बाबा दादासाहेब आपणाला एक कार्यालय उघडावं। कार्यालय वर होतं दादांचं भैरवनाथ शुगरचं आणि ढोबळे सरांचं आपल्या खाली याच्यामध्ये मुरलीधर चौकामध्ये होतं, पण मध्यवर्ती असावं आणि गोरगरिबांना स्टँडवरून जवळ असावं, आलेल्या लोकांना बसणं, चहा पाणी, त्याची विचारपूस, काही कमी जास्त अशी सोय व्हावी म्हणून दादांनी ही सोय केलेली आहे। त्या सोयीचा आपण फायदा घेऊया व लोकांना संधी देण्याचं काम करूया। एक महत्त्वाचं म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारधारेवर तालुका आजपर्यंत कामकाज करत आहे व करीत असताना पवार साहेबांची नाळ व विचारधारा कधी आपल्या तालुक्यानं सोडलेली नाही। ती रुजवत असताना आज आपण सगळ्यांनी मिळून गोरगरीब जनतेचे जे काही कुणाचे रेशन दुकानची कामं असतील किंवा जे डोलच्या महिला आहेत अशा अनेक महिलांची व अनेक गोरगरिबांची प्रश्न इतके प्रलंबित आहेत। तहसील कार्यालय तर अनिल दादासाहेब ढोबळे सर
ह्या सगळ्यांना आपणाला एकदा जावं लागेल, कारण तहसील कार्यालयामधील एकही काम सध्या होत नाही. आता एक 6 महिने ते वर्ष झालं रेशन कार्डची कामं सगळी ठप्प आहेत. रेशन दुकानचं व्यवसाय सगळा तेजीत दुसऱ्या नंबरचा चालू आहे. हे सगळं आपणाला बघावं लागेल, कारण गोरगरिबांकडे लक्ष द्यायला सत्ताधारी पक्षाला काम करत असताना त्यांना लक्ष देता येत नाही. आपण तर ते लक्ष देऊन गोरगरिबांच्या अडचणी सोडवूया. आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं शेतीची पाणी, शेतीला मिळणारे जे पाणी आहे ते पाणी मिळत नाही. आत्ता सुद्धा सांगोला आणि जत तालुक्यामध्ये पाळी सुरू आहे, पण आपल्याकडे पाणी येत नाही. त्यासाठी आपल्या माध्यमातून आवाज उठवूया. महाविकास आघाडीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा आता दुष्काळा म्हणजे 35 गावच्या या पाणी प्रश्न आहेच. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करूया. मंगळवेढा शहरातले फार मोठे प्रश्न आहेत. आपली हातवाढ होणं महत्त्वाचं आहे, बसवेश्वर स्मारक होणं महत्त्वाचं आहे, चोकामेळा स्मारक होणं महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे परवा हुकुम मुलानी साहेबांनी आम्ही बसलो होतो शेडजींच्या आपल्या या बँकेमध्ये, रतनचंद चहा बँकेमध्ये, की आत्तापर्यंत पंढरपूर देवस्थान कमिटीमध्ये कधीही मंगळवेढ्याच्या लोकांना स्थान दिलेलं नाही. त्यांनी सर्व संतांच्या गावातील लोकांना स्थान दिलेलं आहे. हुकुमबाईंना मी आवर्जून सांगितलं की मंगळवेढा काय नगरसेवक व्हा. हे सगळं करत असताना कुणाला तर नावं ठेवत बसायचं किंवा ह्यानं मला बोलवलं नाही, त्यानं मला बोलवलं नाही. हे काय कुणाच्या घरचं काम नसतंय. मित्रांनो, हे सगळ्यांनी चालवलेलं ही महाविकास आघाडीचं शरदचंद्रजी पवार साहेब, सोनिया गांधी, राहुल गांधी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चाललेलं हे काम आहे. आणि हे करत असताना जर कोण चुका आणि कुणाच्या तरी चुका काढत बसणं आणि कुठंतरी मी मोठा आहे म्हणून सांगत बसण्यापेक्षा तुम्ही जनतेची कामं करा, जनतेची नाळ ओळखा. आणि आज आपण हे सगळे पद घेतल्यानंतर आपला आमदार करण्यासाठी अनिल दादा सारखा माणूस आपल्या विधानसभेत पाठवण्यासाठी आपण 4-5 वर्षे झटल्यानंतर जे आपलं काम होणार आहे त्यावेळी नेत्याला सांगावं लागणार नाही माझं मूल्यमापन काय करायचं आहे, तुझं मूल्यमापन काय करायचं आहे. त्या मूल्यमापन तुमचं जाग्यालाच होणार आहे. तुम्ही ग्रामपंचायतला काय करणार आहे, पंचायत समितीला काय करणार आहे, जिल्हा परिषदला काय करणार आहे, नगरपालिकेला काय. ह्या मूल्यमापनामध्ये आपण वेळ घालवू नका. आपण तिघा चौघांनी आणि आपल्या ज्या आघाडीतल्या लोकांनी आहे ते मिळून काम करूया. अनिल दादा ढोबळे सरांच्या माध्यमातून, राहुल शेडजींच्या हे आपले 3 दिग्गज नेते आहेत, या 3 दिग्गज नेत्यांच्या माध्यमातून काम करूया. ह्या ऑफिसचा आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं फायदा करून घेऊया. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यकर्त्याला सुद्धा कळायला तयार नाही. भावांनो, खरं तर राजकारणात जी मंडळी काम करतात त्यांच्याकडं सामान्य लोक गलिच्छ नजरेने बघायला लागले. इतका काळ, इतकं वाईट हे राजकारण सुरू आहे. आणि अशा काळात विरोधी मंडळी, विरोधी जे बाकावर बसताना धाडस करणं खरंच धैर्याचं काम आहे. परंतु अनिल दादाला माझी विनंती आहे की आता प्रस्तावनेमध्ये चंद्रशेखर कोंडोबेरींनी सांगितलं की आमदारकीच्या दृष्टीनं हे ऑफिस सुरू केलेलं आहे. मी धन्यवाद देतो त्यांना, कारण ताकाला जाऊन मोगा न दडवता त्यांच्या मनातली इच्छा किंवा ध्येय त्यांनी स्पष्ट सांगितलं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण खऱ्या अर्थानं दंड थुपटून विरोध करण्याची वेळ आहे. गुळगुळीत धोरण, गुळगुळीत राजकारण हे आम्हाला मंगळवेढ्यालाच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला धोकादायक आहे. खऱ्या अर्थानं आता ढावरे सरांनी पुरोगामी शुभेच्छा म्हणल्या. मी कॉलेजला असल्यापासून शाहू फुले आंबेडकरांची भाषणं जे नेते ओरडून ओरडून म्हणायचे ते शेवटच्या काळात गोळवळकर, हेगडेवार जिंदाबाद म्हणा लागले. मग त्यावेळेचं खरं की आत्ताचं खरं कोणतं धरायचं ढावरे सर? त्यामुळं राजकारणामध्ये कुठं तर नैतिकता नेत्यांनी सुद्धा सांभाळली पाहिजे. माझ्या हितासाठी, माझ्या पदासाठी राजकारण करायचं की जनतेसाठी, समाजासाठी, समाजाच्या दूरदृष्टीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी राजकारण करायचं आहे ही विचार करण्याची वेळ आली आहे. गर्दीत जर अध्यक्ष म्हणून हाक मारली तर 100 पैकी 98 लोक मागे वळून बघायला लागलेत. इतके पक्ष संघटना होत असताना
पवार साहेबाला मानणारा हा तालुका आहे आणि पवार साहेबाच्या पक्षाचं ऑफिस या ठिकाणी होतंय ही माझ्यासारख्याला आशेची गोष्ट वाटते. परंतु चंद्रशेखर कुंडुबेरेंनी जे प्रस्तावनेमध्ये सामान्य माणसाच्या प्रश्नाबाबत आशा व्यक्त केल्या त्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून नंदूदादाची परवानगी घेऊन सांगतो खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहे. परंतु भूमिका स्पष्ट असल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे. तुमच्या भूमिकेनं सामान्य माणसाच्या मनात शंका येत असेल तर आम्ही तुमच्या सोबत असणार नाही हेही या ठिकाणी सांगतो. आमची भूमिका राजकारणात 12-13 वर्ष काम करत असताना ते कारखान्याचे चेअरमन आहे. मी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत होतो. भैरवनाथ कारखान्याच्या उद्घाटनाच्या दिवशी मी स्टेजवर होतो आणि राजकारणाच्या ऑफिसच्या स्टेजवर सुद्धा मी त्यांच्या आहे. परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवून काम केलंय. आपण सुद्धा येणाऱ्या काळात तुमची भूमिका स्पष्ट असेल सर्वसामान्यांच्या हिताची असेल तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत असेल एवढाच शब्द देतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद वकील साहेब. यानंतर मंगळवेढा तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सन्माननीय पैलवान दामोदरजी घोले साहेबांना विनंती आहे अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण अनिल दादांना व सर्व कार्यकर्त्यांना पुढील सार्वजनिक जीवन वाटचालीच्या सेवेसाठी शुभेच्छा व्यक्त कराव्या. सन्माननीय पैलवान दामोदरजी घोले साहेब. महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी मातेला वंदन करू. महाराष्ट्राचा जाणता राजा गृहमन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज मंगळवेढ्याचे दामाजी पंत चोखामेळा कानोपात्रा यांना पहिल्यांदा मी अभिवादन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. देशाचे नेते आमचे माजी पालकमंत्री कॅबिनेट मंत्री आमचे आधारस्तंभ आदरणीय ढोबळे सर, आदरणीय पवार दादा, युवकांचे हृदय सम्राट आमचे अनिल दादा, सर्व पदाधिकारी, भगत सर, गोळे साहेब, सर्वांची नावं न घेता वेळ कमी आहे, वेळेचं बंधन आहे, त्यासाठी आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही आम्ही सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, काळाची गरज आहे, रात्र वैरीची आहे, आपण सगळ्यांनी जागा राहिलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळालंय कुणी? भगतसिंग, राजगुरू, सुखदेववरती रडत आहेत सध्या, फासावर गेले हसत हसत, आणि स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं आपल्याला आणि मजा कोण मारायला दिलं. ह्या देशासाठी महात्मा गांधींनी प्राण घालवला, इंदिरा गांधींनी प्राण घालवला, राजीव गांधींनी प्राण घालवला. त्या देशासाठी रक्त वाहिल्या काँग्रेस पक्षाला 100 वर्षाची परंपरा. वयाचे 84 वय आहे शरद पवार साहेबांचं. शेतकऱ्यांना या महाराष्ट्रात एक द्वाली उरला होता. शेतकऱ्यांचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब ते आहेत म्हणून शेतकरी आपला जिवंत आहे. त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्याचा विचार करणारा कोणी नाहीये. मित्रांनो, सगळा देश विकून टाकला आहे मोदी साहेबांनी, काही शिल्लक ठेवलं नाही. सगळं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणले या देशामध्ये. लाईटीचा प्रश्न आहे, 3 शिफ्ट मध्ये लाईट चालते आहे. रात्री 12ला आमच्या बापाने दारू झाली होती का तुमच्या? आमच्या गावात 4 पोरं मिली करंट लागून. 25 रुपये लिटर दूध आहे. येड्या बाबलीचं जळण 280 रुपये, मड्याचं जळण 280 रुपये मान आहे आणि आमचा ऊस 2 रुपये किलो आहे. काय चाललंय या देशात? आणि देश कोणाच्या भरोशावर आहे? माझ्या शेतकरी राजाच्या. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे म्हणतो आपण. काय चाललंय देशामध्ये? यासाठी बोलण्यासारखं बरंच काय. बदलापूरला 6 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय आणि तुम्ही एन्काउंटर करताय, रिव्हॉल्वर हिसकून घेतलाय म्हणताय. गृह खातं तुमचं, पोलीस तुमचे, प्रशासन तुमचे. वाल्मिक करारासारखा माणूस घरामध्ये झाडू मारत होता मुंडे साहेबांच्या. आज 350 टिपर आहेत त्याच्याकडे. मोका लावला, हे नाटक आहे सर्व. उद्या डीजीला अपील करतात, त्याला 300 लोन लावलेलं नाहीये. उद्या डीजीला अपील करतात आणि तो सुटतोय. किती गुन्हे, काय चाललंय? कोणाची सुरक्षितता नाहीये. यासाठी अनिल दादा तुमचं मंगळवेढा तालुकाच्या वतीनं आभार आहे. गोरगरिबांच्या व्यथा ऐकण्यासाठी तुम्ही जे जनसंपर्क काढले, कार्यालय काढलंय, त्यासाठी मंगळवेढा कुस्तीगीर संघ आणि सोलापूर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि तमाम जनतेच्या वतीनं आपलं मनापासून आभार.
आई रडल्यानंतरच बाळाला पाजते, नाहीतर आपू चारून कोपऱ्यात टाकते. यासाठी तुमच्या व्यथा जाणण्यासाठी हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी चालू झालेलं आहे. कुणाचा रेशन कार्डचा प्रश्न असू द्या, कुणाचा तहसीलचा प्रश्न असू द्या, आणि हे प्रश्न छोटे मोठे सोडवण्यासाठीच हे संपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे. विरोधक पाहिजे, बीजेपीनं सगळे विरोधक संपवले. आपल्या तिन्ही पक्षाचे मिळून 45 सुद्धा नाहीत मित्रांनो. देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात 2047 पर्यंत आम्ही सत्तेत राहणार आहे. मग काय बघा, तुम्ही ठरवा आता काय करायचं. त्यासाठी एक काठी मोडते, पण त्याच काठीचं जर बंडल केला तर ती काठी मोडत नसते मित्रांनो. इच्छाशक्ती बळकट पाहिजे. हिटलर 10वी नापास होता, अर्ध्या जगावरती राज्य केलं त्यानं. हिटलर एवढा हुशार होता, हमेशा खिडकीतून बाहेर बघायचा आणि बेचैन असायचा हमेशा. सर मारायचे, आई मारायची, सगळे कावायचे, अरे तुझा पहिला नंबर येईल, तू का खिडकीतून बाहेर बघतो. एक दिवस सरांनी त्याला टेबलावर उभा केलं आणि विचारलं, हिटलर तू बेचैन का असतो. हिटलरनं सांगितलं, सर हे जग किती मोठं असेल, त्या जगावरती मला राज्य करायचं आहे, म्हणून मी हमेशा बाहेर बघतो. कोकिळाला गेला का फुलाच्या झाड, एका फुलाखाली झोपला होता, मिलिटरीमध्ये भरती झाला आणि 1942 जग सगळं जिंकलंय त्या हिटलरनी. का सांगतोय तर आपली इच्छाशक्ती बळकट पाहिजे. परिवर्तन होत असते राजकारणामध्ये, यश अपयश येत राहते, पण तुम्ही आम्ही सगळ्यांनी संघटित राहून ढोबळे सर, पवार दादा, अनिल दादा यांची ताकद वाढवली पाहिजे, पवार साहेबांची ताकद वाढवली पाहिजे. अजून बोलणारे भरपूर आहेत, मी 5-5, 6-6 तास बोलतोय, जास्त न बोलता. परत एकदा आपण सर्वांनी अनिल दादांच्या पाठीशी राहावं ही आपल्या चरणी प्रार्थना करतो. अजून दादाने विनंती आहे, अजून खेड्या आपल्या घरामध्ये अजून 1-2-3 ऑफिस अशी चालू करावती, म्हणजे येणाऱ्या काळात आम्हाला सांगता येते की आमचे दादा भावी आमदार आहेत. केल्यानंतर होत आहे, दादा तुम्ही लगून राहा, चिटकून राहा. जनता तुमच्या पाठीशी आहे. लोकांच्या व्यथा ऐकत जावा, लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होत जावा. कोणाचं लग्न असो, कोणाची माहिती असो, उसाची उचल असो, शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही दादा समजून घेताय. मोठा परिवार आहे, 4 कारखाने स्वतःचे आहेत, उद्योगधंदे आहेत, कॉलेज आहेत, कशाची कमी नाही. तरी दादा पहिल्यांदा अपयशी दादा यशाची पायरी आहे. तुम्ही खचून जाऊ नका. मंगळवार गौरवशाली महाराष्ट्राची, मंगळवार भूमी संतांची एकदा पडला मोठा दुष्काळ, अन्नधान्याची झाली आवड, म्हणून काही तर झाली दामाला, पडेल चिंता याची देवाला. आमच्या तालुक्यात 14 संत आहेत आणि 12व्या शतकापासून ही महाराष्ट्राचा गौरवशाली तालुका आहे. दादा पंढरपुरी तुमची देवभूमी आहे, मंगळवार ही संत भूमी आहे. ही भूमी तुम्हाला कधी अपयश येऊ देणार नाही अशी आपल्याला पांडुरंगाची प्रार्थना करतो. आणि अजून एकदा आपल्या तालुक्यामध्ये 2-3 ठिकाणी आपण ऑफिस चालू करावी आणि गोरगरिबांच्या जनतेच्या व्यथा जाणून घेऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात आपण सामील व्हावं. आम्ही तुमच्या बरोबर आहे. जास्त न बोलता मी माझ्या वाणीला विराम देतो. मला या ठिकाणी संयोजकांनी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानून माझं एडवाकडं भाषण तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पैलवान. यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख सन्मान्य प्राध्यापक इथळा भगत सरांना विनंती आहे की अगदी 2च मिनिटांमध्ये आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्यात. आदरणीय प्राध्यापक इथळा भगत सर. अनिलदादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्याला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि उद्याच्या रमजानीच्याही हार्दिक शुभेच्छा शिवसेनेच्या वतीनं देतो. या ठिकाणी आता चंद्रशेखर कोंडुबैरेंनी जे प्रास्ताविक अतिशय पोटतिडकीर मांडलं, काल संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्याला थोडासा छावा पिक्चर आठवला असेल. आता संभाजी महाराजांना अटक केल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत जी अवस्था त्या काळात झाली होती तीच अवस्था या विधानसभा झाल्यानंतर आजपर्यंत सगळं आज गोळा झालोय आम्ही सगळे. पण आपली अवस्था काय झाली याचा विचार करायला पाहिजे. चंद्रशेखरनं सांगितलं याच्यापेक्षा अनेक प्रश्न आहेत.
आज अनिलदादाच्या निमित्तानं या ठिकाणी या विचाराला चालना देण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी आज उद्घाटन झालं आपलं ऑफिसचं, विचार विनिमयाच्या बैठक सगळ्यांना समोर घेऊन आपण सगळे जर एकत्र बसलो तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि आपली पुढची भावी वाटचाल ज्या पद्धतीने आहे त्या वाटचालीला असणाऱ्या सगळ्या घटकांना आपण सामावून घेऊन आपण सगळ्या पद्धतीनं सर्वांना एक प्रोत्साहित करून एक आपली एकोपा दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आज तालुक्यातल्या जनतेला अनेक प्रश्नाला सामोरं जावं लागतंय. त्या प्रश्नाची सोडवणूक करणे या दृष्टीनं मगाशी आपलं राहुलने चांगल्या पद्धतीने विचार मांडले. त्याच विचाराला अनुसरून आपण आता बैठका घेऊन खेड्यापाड्यातल्या लोकांना आपण तुम्हाला आधार देण्यासाठी एकत्र आहोत ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. कारण आपण प्रणिता शिंदेच्या काळामध्ये ज्या पद्धतीने एकोप्यानं काम केलं, परंतु मध्ये विधानसभेच्या बाबतीतलं कुठंतरी आपलं चुकलं, कोणाच्या मागे जायचा हाच मोठा प्रश्न पडला. आणि या पद्धतीनं आपण आता इथून तरी व्यवस्थित पावलं टाकूया आणि जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या सगळ्या निवडणुका आपण एकसंघ आहोत या भूमिकेतून आपण लढूया. आणि आज या निमित्तानं अनिलदादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागरजी पडगळ साहेबांना विनंती आहे की 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्या. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष पडगळ साहेब. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष व अनिलदादा संपर्क कार्यालय मंगळवेढा शहर दादा या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आज पक्ष अडचणीत असताना, पक्षाची तडजोड खूप अडचणीत असताना तुम्ही आज पक्षाची संपर्क कार्यालय काढलेलं आहे. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की आज दादांचे बरेचसे दादांचे बंधू असतील, सगळे असतील, सत्तेत आहेत, तरी दादा पवार साहेबांसोबत आहे. आम्हाला सार्थ अभिमान आहे की दादा आज तुम्ही साहेबांसोबत आहात. आज आमच्यासारखे तळागाळातले कार्यकर्ते आज तुमच्या सोबत आहेत. काही असेल हक्काने तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सोबत आहे. फक्त सांगायचं एवढंच आहे की दादा आत्ता जे तुमच्या सोबत आहेत ते पुढच्या भविष्याच्या काळात ती तुमच्याच सोबत असावी एवढीच अपेक्षा बाळगतो मी. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा सरचिटणीस सन्माननीय फिरोजभाई मोलानी साहेबांना विनंती आहे की मोजक्या शब्दामध्ये आपण आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त कराव्या. सन्माननीय फिरोजभाई. मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अनिलदादा सावंत यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज संपन्न झालेलं आहे. मंगळवेढा तालुक्यात अनिलदादांचं मी पहिल्यापासून मनापासून अभिनंदन करतो की आपण विधानसभेच्या दृष्टिकोनातून लोककल्याणाच्या दृष्टीने ते कार्यालय उघडले. खरं तर मंगळवेढ्याची राजकीय पार्श्वभूमी अशी आहे की विधानसभेचा जो उमेदवार असतो तो 4.5 वर्ष गायब असतो आणि शेवटच्या 6 महिन्यात मतदारसंघातले दौरे, भेटीगाठी घेणे आणि विधानसभेला उभारणं आणि मतदान झालं की परत गायब होणं, विजय झाला तर सक्रिय, नसेल तर आपल्या घरी, अशी भूमिका न ठेवता अनिलदादांनी आज विधानसभेच्या 6 महिन्यात आपलं कार्यालय उघडून जनतेच्या जनसंपर्क कार्यालयासाठी लोककल्याणाच्या भावनेच्या दृष्टिकोनातून हे कार्यालय उघडले. त्याबद्दल अनिलदादा तुमचं म्हणावं तेवढं कौतुक करायला एवढं कमी आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं म्हणजे आवर्जून सांगायचं झालं तर मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुक्यातली पवारदादा जर पक्षाचे बरीच जर बंद होती, परंतु सगळी काँग्रेस अनिलदादा तुमच्याच मागे होती. आम्हाला जरा दादा
तुमच्यापेक्षा जरा अगोदर जास्त आणि दादा कळलं होतं, म्हणून आम्ही पहिल्यापासूनच त्यांचा विधानसभेला प्रचार केला. आज मंगळवेढा तालुक्यात बरेच प्रश्न, आज विधानसभेचा उमेदवार म्हणून अनिल दादा तुमच्यावर फार मोठी जबाबदारी. विधानसभा झाली, लोकसभा झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना स्थानिक प्रश्नावर जागृत करण्याची भूमिका इथं विरोधी पक्षाने घेतली पाहिजे, ती होताना दिसत नाही. मी दामाजी एक्सप्रेसच्या माध्यमातून गेले 3 महिने मंगळवेढ्याची दशा आणि विकासाची दिशा या तालुक्याच्या प्रश्नावर आवर्जून विविध मुद्दे मी मांडलेले आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात महाराष्ट्रात सगळ्यात 12 संतांची भूमी वाचलेलं ही मंगळवेढा. या मंगळवेढ्यात महाराष्ट्राचं नव्हे भारताचं आध्यात्मिक केंद्र पर्यायाच्या दृष्टीनं महात्मा बसवेश्वरांचं स्मारक होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर संत चोखामेळांचं स्मारक होणं गरजेचं आहे. आज अनिल दादा तुमच्या कारखान्याला 2 वेळा मी भेट दिली. रस्त्याची अतिशय दुरावस्था या तालुक्यात झालेली आहे. महाराष्ट्र शासनानं 2021 ते 41 सन 2021 ते 41 हा डेव्हलपमेंट प्लॅन तयार केला आहे. त्या मंगळवेढा तालुक्यातली नवीन नॉन प्लॅन रस्ते समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे, लोकप्रतिनिधींना जागृत केलं पाहिजे. पण आज मंगळवेढा तालुक्याच्या बाबतीत मार्चचं अधिवेशन झालं, अर्थसंकल्पीय कोणत्याही रुपयाची तरतूद झाली नाही, ते सगळ्यात दुर्दैव म्हणावं लागेल. आज लोकप्रतिनिधी कुठे जर कमी पडत असतील तर विरोधी पक्ष म्हणून आपण आंदोलन केलं पाहिजे आणि ती भूमिका आपण जनतेपर्यंत पोचवून आपण ह्याच्यावर उठाव केला पाहिजे, शासनाला जागृत केलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी जबाबदारी आज तुमच्यावर आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा हा मतदारसंघ म्हणून आपण नेहमीच ओळखतोय आणि आजपर्यंत पवार साहेबांच्या विचारधारेनं आपण मतदान करतोय. पवार साहेबांनी फाटकी माणसं मोठी केली, परंतु मोठी झालेली माणसं पक्षाकडे परत बघितलं नाही, म्हणून पक्ष संघटना आज कमकुवत झाली आहे. काँग्रेस पक्षाची सुद्धा तीच अवस्था आहे. जे मोठे झाले ते आज भाजपमध्ये गेलेले आहेत, परंतु पक्ष त्याच परिस्थितीला आहे. मला पक्ष संघटनेच्या माध्यमातून एवढंच दादा सांगायचं आहे की कोणतीही निवडणूक असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, नाहीतर नगरपालिका असू द्या, पक्ष संघटनेला आपण वाव दिला तर निश्चितपणानं उद्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या कार्याला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपणा सर्वांचे ज्येष्ठ नेते रतनचंद शाह सहकारी बँकेचे चेअरमन सन्मान्य राहुल भैया शहाशेठजी यांना विनंती आहे आपण आपल्या मनोगताच्या माध्यमातून अनिल दादांना आशीर्वाद व्यक्त करावेत. सन्माननीय राहुल भैया शहाशेठजी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट या गटाचे आपले सर्वांचे सहकारी आदरणीय अनिलदादा यांच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आमच्या पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी पालकमंत्री आदरणीय ढोबळे सर, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नंदकुमारजी पवार, मंगळवेढा तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आदरणीय भगत सर, मंचावर आणि समोर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्व पदाधिकारी, महिला बंधूंनी, भगिनींनो, सर्वप्रथम गुढीपाडव्यानिमित्त आपणा सर्व कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देतो. नुकतेच ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, खरं तर याने 1 वर्षापूर्वीचं ज्यावेळी आपण वातावरण बघत होतो, लोकसभेला अतिशय चांगलं वातावरण विरोधी पक्षांसाठी निर्माण झालं आणि हीच लाट विधानसभेत देखील कायम निश्चितपणे होती. परंतु काही गोष्टी घडल्या, काही कोणाला खरं तर सगळ्यांना त्याचं आश्चर्य आहे. परंतु पुन्हा एकदा
लोकांच्या मनातला विचार जो होता तो मात्र यावेळी सत्यात उतरला गेला नाही. हे घडलं असताना देखील ज्या माणसाला, ज्या नेत्याला लोकांचं काम करायचं असतं, लोकांपर्यंत पोहोचायचं असतं, ती भावना सगळ्यात महत्त्वाची असते. आणि ही भावना जागृत ठेवण्यासाठी अनिल दादाने देखील ज्यावेळी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर देखील आपण एक सर्वांचा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये देखील ही भूमिका स्पष्टपणे मांडली गेली होती की इथून पुढून येणाऱ्या काळात ग्रामपंचायतच्या निवडणुका असतील, पंचायत समितीची असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल किंवा कुठल्याही इतर निवडणुका असतील, या सर्व निवडणुकांना सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. आणि फक्त बोलून काम चालत नाही तर कृती देखील करायला लागते आणि मग याचंच एक प्रत्यय म्हणून आज आपण या संपर्कालयाचं उद्घाटन आज आदरणीय डोबळेसरांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे. तर अनेक प्रश्न, समाज हितोपयोगी प्रश्न हे या ठिकाणी देखील मंगळ देखील आहेत. सुरेशबाईंनी काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला. अनेक गावचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आज मंचावरांसमोर उपस्थित आहेत आणि लोकांपुढे हा फार मोठा प्रश्न आहे की आपली व्यथा ही शासनापर्यंत कशी पोहोचायची. आणि यासाठी मला विश्वास आहे की आपल्या माध्यमातून या व्यथा विविध शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, शासनापर्यंत आपण सक्षमपणे पोहोचवूयात. आणि या निमित्तानं जनतेची सेवा करण्याचं जे व्रत आपण स्वीकारलेलं आहे ते व्रत निश्चितपणे या शब्दाला आपण जागून पार पाडाल अशी खात्री मला या ठिकाणी आहे. इथून पुढच्या काळात आपल्या हातून अनेक लोकयोगी, अनेक जनहिताची कामं या माध्यमातून घडवत आपल्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपले प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताईजी, आपले खासदार आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील, जे आमदार आपल्या पक्षाकडून या जिल्ह्यामध्ये निवडून आले असे आदरणीय अभिजिताबा असतील, उत्तमराव जानकरजी असतील, नवळचे आमदार राजूभाई खरे असतील, तर या सर्वच आमदारांना आणि खासदारांना देखील सोबत घेऊन यांचं पाठबळ आपल्या सर्वांच्या मागे निश्चितपणे उभं आहे. आणि या माध्यमातून ही कामं सोडण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आपल्या कार्यास आणि आपण जे व्रत स्वीकारलेलं आहे या व्रतास आम्ही मंगळवेळेकर सर्वजण आपल्यासोबत इथून पण देखील आम्ही आहोत याच्या ठिकाणी ग्वाही देतो. आपल्यास पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाचा प्रोटोकॉल थोडासा बाजूला ठेवून नियोजित अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार पवार दादांना विनंती आहे की उपस्थित कार्यकर्त्यांना आपण तत्पूर्वी आपणा सर्वांचे लाडके नेते आदरणीय श्री अनिल दादा सावंत साहेबांना विनंती आहे की उपस्थित कार्यकर्ते बांधवांना आपण मार्गदर्शन करावं. पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, पंढरीच्या पांडुरंगाचा वारकरी, शिवछत्रपती ज्ञानोबा तुकोबांचा धारकरी, लोकसेवेच्या माध्यमातून पंढरपूर मंगळवेढ्याचा होऊ पाहतोय हा मानकरी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आपला चेहरा, आपला नेता अनिल दादा सावंत साहेब आपला सर्वांसमोर व्यक्त होत आहे. गुढीपाडव्याच्या आणि रमजान ईदच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपर्क कार्यालय सुरू करत आहोत. सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं आणि पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आजपासून, त्याच्या आधीपासूनच माझं काम चालू होतं, पण पक्ष कार्यालय पलीकडे आपल्या पंढरपूर रोडला होतं. बऱ्याच लोकांना त्याची माहिती नव्हती. चांगलं आमचे डोले साहेबांनी आम्हाला सहकार्य करून एक अतिशय उत्तम अशी जागा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दिली. त्यांचं रोज दर्शन होऊन कामाची सुरुवात होतीये. या
कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे सर, तसेच आमच्या तालुक्याचे आणि आमचे दुसरे ज्येष्ठ नेते काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि या भागातील सर्वात ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार सर, आमच्या शिवसेनेचे नेते वेताळ भगत सर, दुसरे नेते राहुल शहा, आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे त्यांची टीम, आमचे नेते प्रतापेश पाटील, चंद्रशेखर कौंडुभोरे असतील, दत्तात्रय भोसले असतील, शिवसेनेचे नारायण गोवे असतील, आमचे मित्र सागर पडवळ, या मंगळवाड शहरातील आणि व्यथा मांडणारे आमचे नेते फिरोजभाई मुलाने असतील, अमेर सूर्यवंशी साहेब असतील, सुरेश कांबळे, आमचे मित्र नितीन पाटील, दुसरे आमचे जवळचे मित्र गुलाब थोरबोले, आमचे दुसरे नेते दादा पवार, सुदर्शन महाराज, बळवंत पाटील, नाना करपे, माणिक गुंगेसर, चंद्रकांत पवार, आमच्या भगिनी अनिताताई पवार असतील, मंदाकिनी सावजी मॅडम असतील, प्रियदर्शिनी नागणे मॅडम असतील, स्मिताताई अवघडे, आमचे नेते संतोष रणदिवे, चंद्रकांत गरंडे आमचे नेते असतील, सर्वच नेते मंडळी ज्यांचे नाव घेऊ शकत नाही किंवा भरपूर आहेत असे आदरणीय व्यासपीठ. मित्रांनो, भैरवनाथ उद्योग समूहाच्या मार्फत आपण या तालुक्यामध्ये सतत 15 वर्ष झालं काम करत आहोत. पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादानं एक राजकीय काम करण्याची संधी मला मिळाली. तो अनुभव मागच्या काही दिवसामध्ये मी घेतला. त्याच्यानंतर काय कमी पडतं, काय लोकांच्या माध्यमातून आपण गेलं पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपण राहिलं पाहिजे अशी भूमिका असावी, म्हणून या पक्ष कार्यालयाचं चौकामध्ये आपण एक दुकान घेऊन त्याचं उद्घाटन आज झालंय. मित्रांनो, येणाऱ्या भविष्य काळामध्ये या कार्यालयामार्फत येणाऱ्या प्रत्येक लोकांचं, समाज उपयोग असणाऱ्या लोकांचं काम या म्हणजे कार्यालयामार्फत होणार आहे. इथं आमच्याकडे 2-3 लोक ठेवलेली आहेत. प्रत्येकाचं नाव, नंबर, कुठल्या ऑफिसचं काम आहे त्याचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्याकडनं केला जाईल अशी आम्ही आज त्या कार्यालयात व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना म्हणून, महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत. मागच्या काही काळामध्ये थोडंसं मतभेद झाले असल्यामुळे गैरसमजातून काही लोक आम्हाला मिळाली नाही, पण आम्ही सगळे मतभेद विसरून येणाऱ्या भविष्य काळामध्ये तिन्ही पक्ष चांगल्या कामानं, चांगल्या जोमानं आम्ही इथून पुढं आपल्या या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातील जनतेचं काम करण्यासाठी कटिबद्ध असणार आहोत. येणारा काळ हा येणाऱ्या लोकसभा असेल, विधानसभा असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, सगळ्याच निवडणुका ताकदीने लढणार आहोत आणि प्रत्येक वेळेस ज्येष्ठ नेते सांगतील त्या पद्धतीने काम होईल. आदरणीय साहेबांचं वय बघता, साहेबांनी आज 84 वय असताना सुद्धा एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या जोमानं काम करतात. साहेबांच्याकडे बघून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सावंत कुटुंबियाकडून मी काम आपल्या जनतेसाठी अहोरात्र करणार आहे. कुठलीही गोष्ट असू द्या, मतभेद विसरून, कुणी काय म्हटलं, मला बोलवलं नाही, आमच्या चंद्रशेखरनी अतिशय योग्य असं मार्गदर्शन या वेळी प्रसंगावेळी केलेलं आहे. तेच मी तुम्हाला हात जोडून आज पाडव्यानिमित्त सांगू इच्छितो की या कार्यालयामध्ये संपूर्ण वेळ कोणीही कुठंही कसल्याही पद्धतीचं काम घेऊन आलं तर त्याचा पाठपुरावा नक्कीच आमच्याकडनं होईल आणि त्याचं काम कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून काम करू. आमच्या वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते आमच्याबरोबर असणारच आहेत प्रत्येक वेळेस. तरी भैरवनाथ उद्योग समूहामार्फत आणि शेतकरी संघटना याचा तोलमोल घालून आम्ही काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही आपल्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त करतो आणि पाडव्याच्या सणानिमित्त परत तुम्हाला एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. बोलणारे नेते ज्येष्ठ अजून 2 आपल्या समोर आहेत. अधिक आपला वेळ न घेता येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण मिळून काम करू अशी एक ग्वाही आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि देवभूमी आणि संतभूमी या दोन्ही मतदारसंघातील लोकांना संतुष्ट करण्याचं काम नक्कीच माझ्याकडनं होईल एवढी सदिच्छा व्यक्त
व्यक्त करतो आणि अधिक न वेळ घेता इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा. संघर्षाच्या काळामधील साक्षीदार हेच सुवर्ण काळातील भागीदार असतात. संघर्षाची ही हातोटी, संघर्षाची ही कावट आपल्या नेतृत्वाच्या आणि सोपान सिद्धीला खऱ्या अर्थानं प्रत्यक्षामध्ये आणून देईल हीच परमात्मा श्री पांडुरंग चरणी प्रार्थना करून सन्माननीय ॲडव्होकेट नंदकुमार दादा पवार साहेबांना विनंती आहे की उपस्थित कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आपण मार्गदर्शन करावं. सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आदरणीय नंदकुमार दादा. आता अनिलदादा सावंतांनी ज्यांची नावं घेतली ते सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनी, उशीर होतोय आपल्याला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचं कार्यालयाचं उद्घाटन झालंय. मंगळवेढा तालुका पवार साहेबांना मानणारा म्हणून ढोबळे सर तुम्हाला किती वर्ष निवडून दिलं? खूप वर्ष निवडून दिलं. 25 दिवसात राम सारे आमदार झाले, हलके झाले आणि आमच्या मस्तीनं आणि चुकीनं 2 वेळेला आम्ही विधानसभेला हारलो. लोकांनी आपल्याला हरवलं नाही. नीट बघा, आपण कमी पडलोय. कालच्या विधानसभेत थोडा घोटाळा झाला, आपण प्रयत्न केले होते भरपूर, घडलंय. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. मी जिल्ह्याचा काँग्रेस अध्यक्ष म्हणून सांगतोय. पण थोडंसं निवडणुकीच्या अगोदर मुंबईला वेगळी चर्चा झाली, जे घडायचं ते घडून गेलं, पण वातावरण निर्मिती झाली आहे. आपला तालुका संतभूमी आणि पंढरपूर देवभूमी खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आपला तालुका. सावंत साहेब एखाद्या मोठ्या पुढाऱ्याकडून थोडा जरी स्वाभिमान दुखवला, आमचं हुलगा खाणारा जालन्याचा हाजापूरचा शेतकरी लगेच त्याला सोडून देऊन तुमचं तिकडं, माझं इकडं. पण मंगळवेढ्यात एक वेगळी राग आहे, काम करायची तयारी आहे. लोकसभेला 45,000 मतं आपल्याला जादा पडली, विधानसभेला हाताने मतं कमी पडली, थोडासा गैरसमज झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. ती परिस्थिती सुधारूया. इथं बरीचशी कामं आहेत. ढोबळे सर आपल्याला माहिती म्हणून सांगतो, कलेक्टर कचेरीमध्ये दोन्ही बैठकीला मी होतो, चोखामेळा आणि बसवेश्वराच्या स्मारकाचं. बसवेश्वराच्या स्मारक कमिटीवरही मी होतो. मंगळवेढ्याची जागा प्रांत ऑफिसनं मान्य करून कलेक्टर कचेरीला पाठवले. काय काम शिल्लक नाही, पण नेते म्हणले नाही हे माहीतच नाही. चोखामेळा इथेच परिस्थिती आहे. मंगळवेढ्याच्या विकासाच्या बाबतीत माझं आता असं मत आहे, सावंत साहेब, काँग्रेसचं कार्यालय आहे, शिवसेनेचं कार्यालय आहे, राष्ट्रवादीचं कार्यालय आपण इथं काढलंय. दर महिन्याला पहिल्या सोमवारी ढोबळे सर, दर महिन्याला पहिल्या सोमवारी महिनाभरात आलेल्या तक्रारी घेऊन आपण तिन्ही पक्षाचे लोक, अधिक 101 लोक प्रत्येक कार्यालयात जाऊन आणि कामाचं काय झालं विचारू. हे केलं काम होणार आहे. नसेल तर आपण निवेदन देऊन काम होत नाही. अधिकाऱ्याच्या गच्चीला धरायचं कसं हे आपल्याला माहिती आहे. मला वाटत नाही कुठलं काम नियमानुसारचं अडचणीचं आहे असं. आपण ते करू शकतोय. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका येणार आहे. आत्तापासून नीट काम केलं, सतत ताणून मारल्यासारखे विरोधी पक्षाला आपण ताणू. ह्या निवडणुका आपण निश्चित जिंकू. फक्त आपण आत्तापासून ती मानसिकता ठेवूया. आता थोडंसं कुणीतरी वक्त्यानं नाव काढलं, कायमचं
रोज नीट राहूया. मी 1986 साली पहिल्यांदा सावंतसाहेब पक्ष बदलला, जनता पक्षात होतो. शरद पवार साहेब ज्या दिवशी औरंगाबादला राजीवजींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये गेले त्याच दिवशी मी इथे 4-5 हजाराचा मोर्चा काढला. सगळ्या लोकांना विचारलं, लाज वाटायची पक्ष बदलायला. मी पक्ष बदलू का? 10 माणसं नको म्हणलं तरी आम्ही पक्ष बदलत नाही. सगळ्यांनी सांगितल्यावर आम्ही पक्ष बदलला. आता काय तुमचं त्या पक्षात चालू आहे म्हणून समजते काय भानगड आहे अजून तर निश्चित नाही, पण उद्या सकाळी ठरेल. लाज नाही ना बरोबर. लोकांनी पुढाऱ्याला वट्टीवर आणलं पाहिजे. माझी दिवसात बदलते ते पक्ष. तर मला फक्त एका गोष्टीसाठी आपल्याला सांगायचं आहे, आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये काय चाललंय. सरळ फडणवीस सांगतात तसं असेल तर असं होईल. ईडी टॅक्सच्या गाडी लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या राजकारण्यांना. भीती दाखवून तुम्ही मागे आणायची पत्तानी हेच केलं. आमच्या पक्षात या नाही तर तुमच्यावर कारवाई होईल. कसले हे सगळे गेलेले मंत्री. आणि जर हेच चाललं तर आपल्याला सगळ्याला स्वाभिमान गमावावा लागेल. याला ताणणं अवघड नाही, पण आपण संघटित व्हायला पाहिजे. काय करतात मंगळवार पूर्णपणे बंद, वाहनं बंद. कशाबद्दल खोटं करताय. आश्वासन कर्जमाफीचं दिलं, आता पण ते पाळता येत नाही. लाडक्या बहिणीमुळे हे निवडून आले. तुम्ही म्हणाल बचण्याचा घोटाळा नाही, तुमच्या अकाउंटवरचे पैसे मला कोण समजल्यावर मी काढून देऊ शकतो. जरा ठीक आहे द्या EVM मशीनचं. आणि म्हणून आपण जर नीट राहिलो, सगळ्या तुमच्या नोकऱ्या संपवलेल्या आहेत, खाजगीकरण केलंय, शाळा संपवणार आहे. तुम्हाला टॅक्स किती प्रमाणात आहे लक्षात आहे. तुम्ही 10 लाखाचं लग्न केल्यावर 1 लाख रुपये टॅक्स भरावा लागतोय. तुमच्या मोबाईलचा रिचार्ज किती जातो घरातला. लाडक्या बहिणीचं जेवढे पैसे मिळते त्याच्या दुप्पट घरात 4-5 मोबाईल आहेत. त्याचा विचार तुम्ही करणार आहे का नाही. तरुणांची जी इच्छाशक्ती आहे कुठे गेली आहे ती. विचाराची हिंमत करता. तुम्ही किती इन्कमिंग कॉल नाही तुम्हाला पैसे. हे सगळं देशाला लुटून जातीयवादी शक्ती या देशामध्ये आणायचं काम चालू आहे. आपण सर्वांनी मिळून करूया अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबांना आपणा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी आदरपूर्वक विनंती करतो की उपस्थित कार्यकर्त्यांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं. सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर ढोबळे साहेब. आदरणीय नंदकुमार दादा पवार साहेब, शहर अध्यक्ष चंद्रशेखर कोंडूबैरी, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष शेडजी, या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष प्रथमेश पाटील, शबीर भाई,
बरोबर सर्व पक्षाचे पदाधिकारी, येताळा भगतजी, दत्ताजी भोसले, राहुल घुले, नारायण गोवे साहेब, चंद्रकांत पवार, स्मिताताई अवघडे, मंदाकिनी सावंजी, प्रियदर्शनी नागणेताई, सर्व मान्यवर भगिनी, बंधूंनो, तरुण मित्रांनो, आपल्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्यांनी मोठ्या कष्टाने पक्षाची धुरा सांभाळली आणि आज पुन्हा लोकांपुढं जनसंपर्क कार्यालयाचं नियोजन करून लोकसंपर्क वाढवण्याच्या दृष्टीनं आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे. अशा कार्यक्रमाला सर्व सहकारी उपस्थित आहेत. आणखी काही मंडळींना बोलण्याची इच्छा असून देखील त्यांनी आपली भूमिका मांडली नाही. तरी देखील या ठिकाणी फिरोज मुलानी असोत, बबनरावजी डावरे असोत, पक्षाचे अनेक सहकारी पदाधिकारी असोत, त्यांनी व्यक्त करायच्या भावना ह्या पक्षाला समजलेल्या आहेत. अतिशय मोकळेपणानं सर्व सहकार्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केल्या आहेत. अतिशय धाडसानं वाळूसारखी चोरी, मोठ्या धाडसानं गाडीवर धाडस हे नाव लिहून नेता धाडस करतोय आणि एक स्वाभिमानाची धुरा कशी सांभाळली पाहिजे याचा आदर्श लोकांच्या समोर ठेवतोय. ज्या माणसांना खोटं कधी खपत नाही ती माणसं या पद्धतीनं आदळापट करतात आणि तालुक्याचं होणारं नुकसान थांबवण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून या निमित्तानं होतोय. तर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आपण 6 पक्षाचे 50 कार्यकर्ते जर एकत्र आलो आणि एक 4-5 प्रमुख कार्यालयात जाऊन सरकारी तुझं हे चुकीचं वागणं आहे, तू 28 रस्त्याला मंजुरी दिली आणि पुन्हा 28 रस्ते आता मी निरोप दिल्याशिवाय करू नको म्हणून सांगितलं. काय झाडायचे राहिले होते? कशासाठी सांगितलं? स्वच्छता करायची राहिली होती का? का साडीला पिकोपाल बसवायचा होता म्हणून राहिले का? कशासाठी राहिले एकदा लोकांना सांगून टाक. असं जाऊन त्या अधिकाऱ्याला आपल्याला विचारलं पाहिजे. आमच्या कराच्या पैशातून रक्कम तिजोरीत जमा होते आणि मग तुझ्या पत्नी बरोबर तू सकाळी आठवड्यातून बाजारात येतो, हे त्या अधिकाऱ्याला आपल्याला समजावून सांगण्याची गरज आहे. असं सांगितलं तर त्याचा उपयोग होईल. मी सांगतो नुसतंच बोलतो असं नाही. माझ्या समोर एकदा साबळे नावाचे एक बिचारा चांगला माझा मित्र, माझ्या नात्यातला माणूस व्हिडिओ होता. त्यांना मी भेटायला गेलो आणि त्याच वेळेला काही महिला अशा तिथं आल्या आणि त्या महिलांनी थोडंसं भांडून रागाचा पारा चढल्यावर मी त्यांना म्हणतोय महिलांना, अहो मारू नका, हो मारू नका, हो म्हणल्याबरोबर खाडकन तोबाडीत मारते. म्हणजे समजावून पाया पडतो, मारू नका म्हणून सांगतोय. त्या कार्यात त्याला मारलं. मारल्यानंतर त्या आठवड्याला सांगोल्याला जायचा आणि आमदार साहेबांना भेटून यायचा. एक 25 दिवसात आमदार झालेला बिचारा, त्या माणसानं आजही आपली आठवण ठेवलेली आहे. पाडवा असो, होळी असो, वेगवेगळे जे सण आहेत या सणाला इथं येतात, दामाजीचं दर्शन घेतात. दामाजीला भेटलं की सगळ्यांना भेटलं असं त्यांचा समज आहे. ते भेटतात, बोलतात, जातात.
जातात. मी इथं राहून देखील लोकांना भेटत नाही, पण ते भेटतात. तर हा जो स्वभाव आहे, जे उपकार या तालुक्याचे मानतात, त्याच पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. मंगळवेढा सजग संघटना अशी संघटना आहे ना, तर या पद्धतीची एक संघटना का काढावी लागली? ती संघटना अशी, त्या संघटनेला अशी गरज का भासली? एसटीतून उतरल्यानंतर माणूस पटकन कुणाला तरी जाऊन आपलं दुःख व्यक्त करावं असा माणूस आज लोकांना दिसत नाही. आणि मग तो सलग संघटना, सजग संघटना लोकांसमोर येऊन लोकांची प्रश्न आपण ऐकून घेऊया, आपले स्मारक का रेंगाळलेली आहेत त्याच्याबद्दलचा जाब विचारूया, बसवेश्वर स्मारकाचा प्रश्न हा कशासाठी रेंगाळलाय याच्याबद्दल आपण प्रश्न मांडूया, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. त्याचबरोबर दुधातली भेसळ, कोणतरी एक जागरूक आमदार आहे, त्या आमदारानं सभागृहामध्ये मांडली. अभिजित नाही पाटील मांडणार असले काही, अभिजित पाटलांनीच मांडली. हा, अभिजित पाटलांनी मांडली. तर त्याला कशी काय कळ लागली, म्हणजे तो काय आपल्या तालुक्याचा आमदार नाही, पण त्याला कळ लागली. तर ह्या पद्धतीनं प्रश्न मांडण्याबद्दल गांधी छापवरचं लक्ष बाजूला काढून अशी प्रश्न तालुक्यातली मांडणं, त्याला फार चांगलं, त्याला चांगलं पंढरपूर तालुक्यातला विषय होता. आणि आपल्या तालुक्यात असं दुधाचं वगैरे काही नाही आहे, विश्वासात घेऊन होतं म्हणून ते काय करायचं. तर ह्या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या पद्धतीने ते पुढे झाले आणि त्यांनी मांडलं, कोण का बिचारा आमदार असे ना, त्या आमदाराला आपल्या तालुक्यात बोलवावं. आणि कामाजीनं कोठारं उघडी केली. आमदार म्हणून बाबा तू सर्वच राज्याचा भेसळीचा प्रश्न मांडला आणि लेकरांना, गरीब लेकराला, बाळाला होणारा डायरिया तू महाराष्ट्राच्या मराठी मुलकासमोर आणला. हे आपण लोकांना जर सांगू शकलो तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणानं होईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर आज कमानीचा जो प्रश्न आहे, आपल्या शिवसेनेच्या गोवे साहेबांनी मांडला. एक राष्ट्रीय सण असताना तिथं ते उपोषणाला बसले. सगळेजण जाऊन आपण त्यांना भेटलो आणि कमान ही झाली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केला, परंतु त्याला यश आलं नाही. आणि शेवटी त्याच्यामध्ये धडक लागली, अडचणी झाल्या, कमान पडली आणि यामुळं मोठं नुकसान झालं. त्याच्याबद्दल त्यांनी केसही करण्याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. तर या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असताना साधारण मोहोळ तालुक्याचा जो मोठा हायवेचा पूल झाला त्यावेळेला अवरेज 29 ते 32 माणसं दर महिन्याला मरत होती. साधारण पुणे ते सोलापूर 200 किलोमीटर लांबीचा रस्ता असताना ही अशा पद्धतीनं महिन्याला 32 माणसं 100 किलोमीटर मध्ये मरत होती. आज देखील मोठ्या प्रमाणात माणसं मरतायत. एवढी काही इथली नोंद नाही, पण 13 माणसांचं अवरेज आहे की 13 माणसांचा आतापर्यंत बळी गेलाय आणि जखमी झालेले आहे. या पद्धतीनं जे तालुक्याचं नुकसान होत आहे, तर या नुकसानीबद्दल हा सजग संघ निघाला किंवा आपण 6 पक्षाचे लोक एकत्र येऊन आपण भांडायचं ठरवलं तर आपण काही या गोष्टीला वाचा फोडू शकतो. हे काम आमदाराचं नाही आहे. कायदे करणं, मोठे रस्ते काढणं हे काम आमदाराचं आहे. तर या कामाला जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला ताण देता येईल, या गोष्टीबद्दल कशा पद्धतीनं आपण सिरियस होता येईल,
याबद्दलची भूमिका आपण सगळ्यांनी मांडणं, राष्ट्रवादीचा विस्तार करणं, अर्ज निवेदनं देऊन जर भागत नसेल तर मारू नका म्हणून महिलांना सांगणं समजूतदारपणानं। तर या पद्धतीनं आपण अधिकारी वर्गाला वटणीवर आणू शकतो, सांगू शकतो। नाही तर मग 28 रस्त्याची कामं माझा निरोप आल्याशिवाय देऊ नका असा निरोप जातो आणि ती कामं जाग्यावर थांबतात। असं न थांबता ही कामं का थांबली म्हणून जर आपण विचारलं, प्रश्न विचारत गेलो तर त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणानं होऊ शकतो। ही वस्तुस्थिती आहे की एखादा उमेदवार उभा राहिला आणि पराभूत झाला की पुन्हा त्या मतदारसंघाकडे तो पाठ फिरवतो, त्या मतदारसंघाकडे तो बघत नाही। आणि आपल्या मंगळवेढ्याची पद्धत दुसरी पाळी आणि तिसरी पेरणी घराकडं। पण 200 किलोमीटरवरून अनिल दादा या ठिकाणी आले। मी इथला उमेदवार आहे, मी इथलं मत मागितलेलं आहे, यावर लोकांनी मला मतदान केलेलं आहे, सेवा करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं सांगून जर ते सेवा करत असतील, संपर्क कार्यालय काढत असतील, आपली प्रश्न आपण इथं मांडा म्हणून सांगत असतील तर आपण तशी प्रश्न ही मांडली पाहिजेत। चांगल्या शाळेमध्ये प्रवेश हा आईबापांच्या डोकेदुखीचा विषय झालाय। दररोज संध्याकाळी 7-8 जणांची घरं फोडली जातात। ज्यांची जमीन गेलेली आहे रस्त्यात ती माणसं काळजीत असतात। हे घरफोड्या व्हायला लागल्या, काळजी वाटते। बँकेत वगैरे न दुखवता म्हणजे न गुंतवता जर या लोकांनी काही कापडाच्या घड्यात वगैरे पैसे ठेवले तर हे अवघडच आहे सगळं। तर या प्रश्नाची देखील काळजी वाटते। आणि माझ्यासारख्या माणसानं 10-10 वर्ष मंत्री राहून गबाळ लपवलेला असेल घरातच तर त्याही माणसाला झोप येत नाही। तर ह्या अशा प्रकारे ज्या गोष्टी आहेत आणि मग जवळचा जुना माणूस आला की हळू चहा पिऊन झाल्यावर म्हणतोय गबाळ काढा की बाहेर, कसं चाललंय, काय चाललंय, काय तुम्ही बघतच नाही असं सांगताना दिसतंय। मग रानात फिरलेली दमलेली मेंढरी जशी खेकरते तसं खेकरून गप्पच बसावं लागतंय, काय बोलायचा विषय त्याच्यासमोर राहत नाही। अशा वेळेला मोर्चा निवेदनानं आपण आपल्या प्रश्नाला वाचा फोडूया। पक्षाचे नेते अनिल दादा हे वयानं खूप लहान आहेत, तरुण आहेत। अशा परिस्थितीमध्ये काही प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं आपण प्रश्न समजून घेऊया, प्रश्नाच्या तळात जाऊन चर्चा करूया। आदरणीय सुप्रियाताईपासून पवार साहेबांच्या पर्यंत सगळ्यांनाच आपण आपली भूमिका सांगूया आणि एक अभ्यासू उद्याचा भावी मुख्यमंत्री म्हणून ज्याच्याकडे मराठी मुलूक बघतोय असा जयंतराव पाटील साहेबांच्या सारखा शहाणा माणूस, या माणसाच्या कानावर आपल्या पक्षाचं हित आपण घालूया आणि उत्तम पद्धतीचं काम संघटनेच्या माध्यमातून आपण पुढे कसं जावं, आध्यात्मिक नगरीला सुचिरभूत ठेवण्यासाठी आपण काम कसं करावं याबद्दलचा विचार देखील आपण लोकांच्या समोर, जनतेच्या समोर, सरकारच्या समोर मांडूया। मित्रांनो, वय झालेल्या अभिनेत्रीनं किंवा चेहऱ्यावर सुरकुत्या असलेल्या माणसानं पुन्हा पुन्हा अदाकारी सादर करावी हे चांगलं दिसत नाही। नवाट तरुण उद्योगी तरुणांनी पुढे येऊन प्रश्न मांडली पाहिजेत। प्रश्नाची बूज राखून, प्रश्नाची ताकद ओळखून ती लोकांच्या समोर मांडली पाहिजेत। मित्रांनो, एक प्रश्न असा आहे की केजच्या कोर्टामध्ये नवऱ्यानं सांगितलं 2 मुलं माझी आहेत परंतु बायको माझी नाही। प्रामाणिक तो पक्षाचा आहे, पक्षाचा प्रश्न संस्कार आहे त्याच्यामुळं तो बिचारा खरं बोलला। मुलं माझी आहेत, मुलं मी सांभाळतो पण मुलाची आई माझी नाही। मी हे असं का म्हणाला, तो एकनाथराव शिंदेच्या काळात कृषी मंत्री होता, हाडाचा शेतकरी। तर त्या हाडाचा शेतकरी असल्यामुळं ऊसाच्या 2 काकडीमध्ये नवं पीक घेतात, त्याला दुबार पेरणी म्हणतात ना।
पण त्या दुबार पेरणीने घेतलेल्या पिकाला जादा जमीन लागत नाही. ब्याज मी ब्याज काटके असते, तिच्यातच ती पेरून काढायची असते. तसं त्यानं काढलेलं असल्यामुळं मुलं माझी आहेत पण बायको माझी नाही असं त्यानं सांगितलेलं. तर हे असं का म्हणाला आणि अशा पद्धतीनं त्यानं या गोष्टी का थांबवल्या याच्याबद्दल तरुणांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. चीनचं एखादं साधन, चीनचा एखादा खुळखुळा, चीनचा एखादं वस्तू आणली आणि 2 दिवसात ती मोडली, जाऊ दे चीन मॉडेल आहे मोडलं म्हणतो आपण, पण बायकोला मोडलं म्हणून सोडून देणं हे चांगलं नाही. या पद्धतीनं वागणं आणि ही माझी नवं म्हणून सांगणं, बटईनं केलेली शेती सोडून देणं हे चांगलं लक्षण नाही, माणुसकीचं लक्षण नाही. याच्याबद्दल बायकोला दुबार पेरणी समजून तू वागत असशील तर तुझं वागणं 376ला धरून होतंय असं सांगून त्याला झटका दिला पाहिजे, त्याला निषेध केला पाहिजे. या पद्धतीनं देखील पक्षाची भूमिका, कुटुंबाची भूमिका आपण या निमित्तानं मांडली पाहिजे. 70 महामंडळं निघाली आणि 70च्या 70 महामंडळं ही जवळजवळ आता बंद झालेली आहे. त्यांच्या कर्मचाऱ्याचा पगार फक्त चालू आहे. आणि ही महामंडळं जर अशी बंद झाली असतील तर ही गरिबासाठी काढली होती का महामंडळाच्या कर्मचाऱ्याला सांभाळण्यासाठी काढली होती? ही महामंडळ आता हायजॅक केली का? याच्याबद्दल गरीब माणसाचं नाव घेऊन मत मिळवलं आणि त्या मताच्या नंतर हे थांबवलं, हे चांगलं नाही. आत्ता 225 आमदारांनी प्रसंगी आपलं मानधन बंद करायला एकानो, परंतु ज्या लाडक्या लेखीतून सत्तेचा जन्म झालाय त्या लाडक्या लेखीला 2100 रुपये दिलेच पाहिजेत. जर नाही दिले तर खिशाचा पेन इकला तरी चालेल, पण मी माझ्या बहिणीची पेन्शन चालू ठेवेन. अशा पद्धतीचा विचार दादानी तर निकसून सांगितलं होतं आपल्या मंगळवेढ्यात. रक्षाबंधनाचं पावित्र्य बेट्यानो खोटं नसतं, कधी शपथ खोटी नसते, खरी असते असं स्वतः दादानी बजावलेलं असल्यामुळं आणि तेच अर्थमंत्री असल्यामुळं सगळे पैसे गोळा करून ते एकदाच देतील, ते असं कधी खोटं बोलणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तर या सगळ्याच माणसांना निवेदन पाठवून आपल्या गावात कधी आले तर आपलं हे सांगून आपण त्यांना हे काम करून द्या. आमचं लेखीला बेइज्जत करू नका, लेखीला खोटं बोलू नका, लबाड बोलू नका असं सांगून याच्यावरचा मार्ग काढण्याबद्दलची भूमिका आपण त्यांना समजावून सांगूया. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन वर्षातून एकदा पश्चाताप करण्यापेक्षा 2100 रुपये देण्याबद्दल अर्थमंत्र्याच्या फाईलवर सही करून पश्चाताप करा, तो लेखीच्या फायद्याचा ठरेल अशी अपेक्षा या निमित्तानं आपण व्यक्त करूया. आज मला स्वतःला समाधान वाटलं की आज बरेचसे नवे चेहरे या ठिकाणी दिसत आहेत. पेरणी केल्यानंतर वापलंय का म्हणून बघायला गेल्यानंतर पेरणी बरोबर काही झाडं उगवलेली असतात, ती जशी शेतकऱ्याला दिसतात आणि मग ती नंतर स्वच्छ करावी लागतात. तसं आपण सगळ्यांनी मिळून या पुढच्या काळात शेती बघायला गेल्यानंतर नको असलेला झाडपाला उगवला असेल तर तो काढून टाकला पाहिजे आणि पवार साहेबाचं नाव घेऊन उगवलेलं आकड्याचं कणीस आपण नीटपणानं सांभाळलं पाहिजे. तशी अपेक्षा या निमित्तानं आपण सगळेजण मिळून करूया. तसं नाही केल्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे, पक्षाची हानी झालेली आहे. आज पक्षाचे नेते तुम्हाला समजावून सांगतायत, तुम्ही ऐकलं बरं, नाहीतर शेवटच्या रात्री येऊन म्हणतात तुझी किंमत काय सांग, तुझी किंमत तुला, माझा पक्ष मला, मी आता आमदार झालो, आता 5 वर्ष मला विचारायची गरज नाही, मी तुला विकत घेतलेला. अशा पद्धतीनं तो नेता बोलत असेल तर त्या नेत्याला आपण आठवण करून देण्याची गरज आहे. आणि ही आठवण करून द्यायची असेल तर आपल्या आमदार म्हणून आपल्या सगळ्याचा आमदार आहे, त्याची इज्जत राखली पाहिजे, त्याची ताकद राखली पाहिजे. पैसे मोजण्याच्या नादात त्याला आपल्याकडे लक्ष गेलं नसेल तर त्याला आपण समजावून सांगितलं पाहिजे. वक्फ बोर्डावर देखील आपलं लक्ष असलं पाहिजे. निवडणुकीच्या आधी वक्फ बोर्डाच्या किती मिटिंगा व्हायच्या, पण
आता अलीकडे त्याच्या मिटिंगा होतच नाहीत. गैबी साहेबाच्याच कानात सांगू जरा नेत्याला आठवण करून द्या म्हणून. आणि या सगळ्या गोष्टी समजावून सांगून संघर्षाचं राजकारण करायचं असेल तर आज बैठकीला जेवढे आलात एवढे जरी आपण रस्त्यावर आलात, दामाजीला हात जोडून एखाद्या अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर तिथं निश्चितपणानं आपल्या प्रश्नांची बूज राखून आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणानं त्याचा तालुक्याला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करूया. आंधळगावला झालेल्या उद्घाटनानंतर वर्ष दीड वर्षात आपल्याकडे पाणी येईल. सगळं मिळून किती दिवस लागतील अजून? आंधळगावच्या उद्घाटनानंतर पाण्याला किती दिवस लागतील? तर ते पाईपा पावसात दिसतात म्हणून त्यांनी दुसरीकडे नेऊन ठेवल्यात. गैरसमज करून घेऊ नका, नाहीतर तुम्ही म्हणाल की त्या पाईपा काहीतरी विकल्या. तसलं नाही. मी आमदार होतो, मला अनुभव आहे. पाईपा त्यांनी भिजू नयेत पाण्यात, त्या नव्या पद्धतीच्या आहेत. लंडन कंपनीनं त्या तयार केलेल्या आहेत आणि त्याच्यावर थेंब पडला ना तर त्या पाईपा खराब होतात आणि मग त्यांना त्या अडचण होऊ नये म्हणून त्या पाईपा नीट ठेवलेल्या आहेत. त्याच्यातून कोरोनासारखं प्रदूषण होण्याची शक्यता असते म्हणून त्या पाईपा नीट जपून ठेवलेल्या. त्यामुळं काम चालू आहे. 1.5 वर्षात काम पूर्ण होत आहे. आपण आमदारांना वाजत गाजत पाणी देऊन जाऊ. साहेब, हे तुमचं तीर्थ तिथं आलंय, हे तीर्थ आपण सगळेजण घेऊया असं सांगू. माझं शिक्षण कमी झाल्यामुळं मला एखादा शब्द चुकीचा वगैरे जातो. सांभाळून घ्या, समजून घ्या. किरसुनीचा काटा टोचला तर सांभाळून द्या. तर ह्या पद्धतीनं हा सगळा गोळ आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सांभाळून घेऊन या गोष्टी बघितल्या पाहिजेत. पूर्णपणानं महामंडळ बंद आहे. शिक्षकाचे पगार मागासवर्गीयांच्या 7 महिने झाले नाहीत. किरकोळ आहे काय, असं काही विशेष नाही. तर या सगळ्या गोष्टी अशा घडतायत. तर याला चांगल्या गोष्टी घडण्यासाठी मतदार जागरूक असावा लागतो आणि तो जागरूक असल्यानंतर त्या तालुक्याचं हित होतं. अशा हिताच्या दृष्टीनं आपण सगळेजण जागरूक राहूया. निवडणूक होईपर्यंत एका पक्षाचा आमदार होता, पण निवडणूक झाल्यावर आपल्या सगळ्याचा आमदार आहे. त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांचा आदर राखला पाहिजे आणि त्यांचा आदर वाढेल अशा पद्धतीची चळवळ आपल्या हातून देखील घडली पाहिजे, वाढली पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. माझं वय झाल्यानंतर देखील आपण सगळ्यांनी मला सहन केलं आणि मोठकं तुटकं आपण ऐकून घेतलं. आदरणीय सेठजी असोत, शबीरभाई असोत, कोंडूबैरी असोत, या सगळ्या सहकार्यांनी, अमित पाटील असोत, या सगळ्या सहकार्यांनी पक्ष विस्तारासाठी जी धडपड सुरू केलेली आहे, जे प्रयत्न चालू केलेले आहेत, तो पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. नाहीतर मग संभाजी भगत म्हणतोय, पाय ठेवायला जमीन का नाही. चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेबाचं नाव घेऊन परिस्थितीला विचारलं पाहिजे. रामाला वनवास भोगल्यावर त्या 14 वर्षाच्या वनवासात 1400 वर्ष रामाचं भजन सुरू आहे. पण माझ्या भीमानं केलेल्या वनवासाबद्दल संभाजी भगत म्हणतायत, पाय ठेवायला जमीन का नाही. तर यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून माणसांचं कल्याण करण्यासाठी शिक्षणानं माणूस घडतो, शिक्षणानं माणूस मोठा होतो. याच्यासाठी आपण सगळेजण मिळून प्रयत्न केले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. कमी पाण्यावर वाढलेलं टरबूज उन्हाळ्यात कसं दात देऊन जातं, तर शहाणी पोरं भोपळ्याकडे बघून म्हणाली होती, देवाला अक्कलच नाही, भोपळा घरावर आणि आंबा लटकणारा तो वर, असं म्हणून झाडाखाली गेला आणि झोपला. झोप लागल्यावर वरनं आंबा पडला टाळक्यात. नाही, आंब्याचं वजन तेवढंच पाहिजे, आंबा वरच पाहिजे आणि भोपळा खालीच पाहिजे.
तर म्हाताऱ्या माणसानं सांगितलेलं वंब्याचं वजन आणि भोपळ्याचं वजन लक्षात ठेवून आपण मंडळींनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. येळावर भोपळा पडला काय आणि जल सुरक्षा विधेयक 33 जल सुरक्षा विधेयक अर्बन नक्षलवाद वेळ जाईल तर ठीक आहे असू द्या. नाही मी वाचलं पण नाही, माझं ज्ञान मी गप्प करतो. तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण सगळेजण आलात. माझी अपेक्षा नव्हती की खुर्च्या रिकाम्या राहतील, माझा अंदाज असा होता, पण खुर्च्या भरून माणसं उभी राहतील. अनिल दादांनी दिलेला निरोप, पक्षानं वापरलेलं नेटवर्क, यामुळं आपण सगळेजण आलात. रांजण भरून माणसं आली आणि सगळ्यांनी दाद दिली. याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अंतःकरणपूर्वक आभार मानतो. मुस्लिम बांधवाच्या पुरोगामीपणाबद्दल या पक्षानंच फक्त महाराष्ट्रात पुढाकार घेतलेला आहे. मुस्लिम बांधवाच्या पाठीमागं उभं राहून आम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचं धाडस माझ्या अनिल दादाच्या पक्षानंच केलेलं आहे. बाकीच्या पक्षाची हिंमत झाली नाही. एवढं सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन माजी मुख्याध्यापक साहेबराव पवार सर यांनी